नमस्कार. सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी म्हणजे पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. पण आता हा हप्ता 19 हप्ता जो आहे तो मोजक्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे. अनेक शेतकऱ्यांना आनंदाची तर अनेक शेतकऱ्यांना दुःखाची देखील बातमी आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ आता मिळणार नाही. कोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार नाही आणि कोणते शेतकरी पीएम किसान योजनेतून बाद होणार आहे, सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेतकऱ्यांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघा. सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे बरेच शेतकरी पीएम किसान योजनेचा हप्त्याची वाट पाहत आहे. तर ही आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी आली आहे. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का? तुम्हाला यामधून वगळण्यात आले तर नाही ना? किती जिल्ह्यांमध्ये हप्ता कधी मिळणार आहे? सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अनेक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आणि काही शेतकऱ्यांना दुःखाची बातमी. तुम्हाला आता पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार का? कारण यासाठी सरकारने नवीन नियम बनवले आहे. यामध्ये तुम्ही जर बसलात तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता 19वा हप्ता डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. पण यासाठी काही अटी, काही त्रुटी आपल्याला बघावं लागणार आहे, त्या मान्य करावं लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जो आहे तो तुमच्या डायरेक्ट खात्यावर येणार आहे. कारण बऱ्याच गोष्टींच्या त्रुटी आणि अटी समोर घेऊन बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेमधून वगळण्यात देखील आलेले आहे. पीएम किसान योजनेतून बरेच शेतकरी आता वगळण्यात आले आहे. तुम्ही यामध्ये वगळला नाही ना? पुढच्या काही दिवसातच पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. पीएम किसान योजनेचा 2000 रुपये हप्ता आता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे डायरेक्ट. परंतु नवीन नियम बनवल्यामुळे काही शेतकरी आता यामधून वगळण्यात येणार आहे. बऱ्याच कारणांमुळे पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जो तुम्हाला मिळणार होता तो आता काही त्रुटी व अटींमध्ये तुम्ही बसला नाही तर तुम्हाला हा 19वा हप्ता पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही. याची कारणे मी व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मोजक्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ होणार आहे. पीएम किसान योजनेचा 2000 हप्ता आता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. बरेच शेतकरी पीएम किसान योजनेतून वगळण्यात येणार आहे. तर यात कोण वगळण्यात येणार आहे? यादी आलेली आहे समोर. कोण पात्र, कोण अपात्र ठरणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता पीएम किसान योजनेचा मिळणार, कोणाला मिळणार नाही, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. 2025मध्ये पीएम किसान योजनेत काही बदल केले आहे, काही नियम बदललेले आहे, नवीन नियम लागू होणार आहे, काही अटी शर्ती ठेवल्या आहेत. बरेच शेतकरी पीएम किसान योजनेच्या यादीतून वगळण्यात आले आहे. तर काही शेतकऱ्यांना डायरेक्ट पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यावर येणार आहे. बऱ्याच अटी आणि त्रुटीमध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला पीएम किसान योजनेचे जे पैसे येतात खात्यावरती ते दरवर्षी दरमहा येत राहणार आहे. नवीन वर्षाचा पीएम किसान योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? सर्व शेतकरी 19व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता येणार नाही त्यांनी फक्त हे काम करा. पुढच्या काही दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे. तर आता मी पात्रता, अटी ह्या सगळं सविस्तर सांगत आहे. व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. पुढचे 2 मिनिटाचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावर येणार की नाही येणार याची माहिती तुम्हाला सविस्तर घरबसल्या मिळू शकेल ह्या व्हिडिओद्वारे. कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे यापुढे.
यापुढे एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या एकाच सदस्याला या योजनेचा PM किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. आधार कार्ड बंधनकारक आहे. योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य झालेले आहे. आता अपात्र कोण आहे ते मी तुम्हाला सांगत आहे सविस्तर. वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली आहे, डॉक्टर, इंजिनियर जे आयकर भरतात आणि पेन्शनधारक आहे, यापुढे PM किसान योजनेचा ह्या लोकांना लाभ घेता येणार नाही. जे वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली आहे, डॉक्टर असो, इंजिनियर असो, जे आयकर भरतात, पेन्शनधारक जे आहे, त्यांना यापुढे PM किसान योजनेचा लाभ जो आहे तो अजिबात मिळणार नाही. PM किसान योजनेचा 19 हप्ता जो आहे तो कधी मिळणार? PM किसान योजनेचा 18वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता. हा हप्ता जाहीर होऊन जवळपास 3 महिने उलटून गेले आहे. त्यामुळे 19व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झालेली आहे. आता केंद्र सरकार पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये PM किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जारी करू शकतात. त्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुद्धा त्यांची चाललेली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची यादी शासनाला पाठवलेली आहे असल्याची ही जी माहिती आहे ती आपल्याला मिळाली आहे. PM किसान योजनेचा उद्देश काय आहे तर शेतकऱ्यांचा आर्थिक हातभार लागावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 PM किसान योजनेअंतर्गत 6,000 रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी होत आहे. आता वारंवार KYC का तर EKYC का करावी लागते तर PM किसान योजनेसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जी डॉक्युमेंट जोडून अर्ज भरतात आणि योजनेचा लाभही मिळतो. मात्र काही हप्ते मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना EKYC करण्यासाठी सांगितले जाते. कागदपत्र अपलोड केल्यानंतर पुन्हा तीच कागदपत्रे पाठवावी लागतात. हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडतो, परंतु KYC करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला काय होतं, आपला जो हप्ता येणार आहे, आपली जी अपडेट आहे ती व्यवस्थितरित्या त्याद्वारे सरकारला मिळते आणि त्यानुसार आपल्याला हप्ता जो आहे तो येत असतो. आपल्या हप्ता जो आहे तो सुरळीत येण्यासाठी, व्यवस्थित येण्यासाठी आणि वेळेवर येण्यासाठी EKYC करणं फार गरजेचं आहे. आपले सगळे डॉक्युमेंट पुन्हा जमा करून पुन्हा तुम्ही EKYC करत राहा. त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला खात्यावर हप्ता जमा होणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माझा तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.